तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगण. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये. आज नवी मुंबई महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा जी आहे आयोजित करण्यात आली होती. पहिली सर्वसाधारण सभा आहे. याच्यामध्ये गटनेता म्हणून सागर नाईक यांची वर्णी लागलेली आहे, तर विरोधी पक्षनेते म्हणून विजय चौगले यांची पुन्हा एकदा विजय चौगलेंना विरोधी पक्षनेते म्हणून संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच काय, ही आजची सर्वसाधारण जी सभा ती आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना आणि संघर्ष आपण पाहिलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की याच दोघांमध्ये प्रशासकीय काळामध्ये जो राजवटीमध्ये भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी भाजपकडून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी गणेश नाईकांकडून वारंवार केली जाते. त्यानुसार ही एक श्वेतपत्रिका, एक समिती गठीत करण्यात आली. प्रत्येक समिती विभागानुसार समिती असणार. या समितीने 5 सदस्य असणार आहेत. त्यामुळे काही राजकीय पक्ष असतील, या भाजप शिवसेना अशी एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे 6 वर्ष जो प्रशासकीय कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचाराचे श्वेतपत्रिका काढली जाणार आहे. कारण कोविडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. हा कुणाचा वरदस्त होता, कुणाच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार सुरू झाला. याच अनुषंगाने सभागृहामध्ये वेगवेगळ्या रचनेनुसार प्रभाग रचना अशी श्वेतपत्रिका, नगररचना, बांधकाम, आरोग्य, शिक्षण या संदर्भामध्ये ज्या विभाग महत्वाचे त्या विभागासंदर्भामध्ये समितीत गठीत करून या कारकिर्दीमध्ये किती भ्रष्टाचार झाला, कुणाचा आशीर्वाद झाला, कोणते टेंडर होते, कोणत्या चौकशी करणं आवश्यक, या संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा करण्यात आली होती. मात्र विरोधकांकडून जे आहे त्याला विरोध करण्याचं काम जे आहे तो करण्यात आलेला आहे. मूळ विजय चौगलेंमध्ये ही समिती गठीत करण्याची गरज काय, किंवा जरी केली असली तरी ती आयुक्तांचे किंवा महापौरांचे अधिकार कमी होऊ शकतात. या चौकशी करायची तर मग आदली पण या काळामधली करा, जे प्रशासक काळावधी करताय त्याच्या आधी पण करा, अशा प्रकारे भूमिका विरोधी पक्षाने विजय चौगलेंनी केलेली आहे. त्यामुळे विजय चौगलेंनी सुद्धा भाजपला घेरण्याचा प्रयत्न पहिल्याच सभेत केलाय. मूळ मुद्दा असा आहे की मग प्रशासना काळामध्ये भ्रष्टाचारात इतका थैमान घातला, मग शिवसेना घाबरली का, मग शिवसेना चौकशी नको का? मग जरी ते म्हणले असले की अधिकाऱ्यांचे दबाव येईल किंवा अधिकार प्रशासन काळामध्ये, हे सगळे असे प्रश्न जरी विरोधी पक्षाकडून शिवसेनेकडून मांडले असले तरी मात्र प्रशासकीय काळामध्ये तो भ्रष्टाचार झाला तो वास्तवातला आहे. तोही आम्हाला मान्य करावा लागेल. कारण नको ते लोक प्रशासना काळामध्ये भ्रष्टाचार केले, अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, मग कुणाच्या तरी आदेशाने हे सगळं भ्रष्टाचार चालला होता का, त्याची चौकशी झाली पाहिजे. पत्रकार या नात्याने या संपूर्ण चौकशी शिवसेनेने समोर गेलं पाहिजे. ही चौकशी तुम्ही सुद्धा त्याची जरी म्हटलं अधिकाऱ्यांचे अधिकार, दबाव वगैरे किंवा या संदर्भामध्ये जरी तुम्ही भूमिका मांडत असली तरी मात्र प्रशासक काळामध्ये जे नवी मुंबई शहरातल्या ठेवण्याच्या ज्या होत्या त्या सगळ्या खाण्याचं काम कुणी केलं, कोविडच्या काळामध्ये नको ते टेंडर पास कुणी केले गेले, हे सगळे जबाब विचारले, हे सर्वसामान्य नवी मुंबईकर विचारेल. त्यामुळे शिवसेनेने या निपक्षपणे चौकशी केली पाहिजे. नगररचना असेल, बांधकाम असेल, आरोग्य असेल, ज्या काही समित्या गठीत करायच्या ते सत्ताधारी पक्षांनी केल्या पाहिजे. विरोधी पक्षांनी पण बाबा कबूल केलं पाहिजे. होऊ द्या, नवी मुंबईतले जे कुणी दोषी असतील, सत्ताधारी असतील, विरोधक असतील, भाजप असेल, शिवसेना असेल, याच्यावर विचार मंथन केलं गेलं पाहिजे. मात्र शिवसेना का घाबरली, या चौकशीला उत्तर शिवसैनिकांनी दिलं गेलं पाहिजे. जरी म्हटलं असले तर की बाबा या आयुक्तांचे अधिकार किंवा सदस्यांचे अधिकार एक समिती गठीत करण्यात येणारे, दुसरे जे काही नगरसेवकाचे ठराव जे असतील की ते समितीमध्ये पाठवले जाते, मग समिती ते पुढच्या वेळी ठराव आणले जातील. यालाही विरोधी पक्षांनी जो आहे तो आक्षेप नोंदवण्याचा केलेला आहे. हा एक मुद्दा चुकीचा असू शकतो की जे ठराव ते मांडले गेले पाहिजे. त्यासाठी समिती गठीत, समिती तिकडे 2-3 असे फाईल फिरवायची, समिती ठराव फिरवणे आवश्यकता नाही. एकूणच काय, आज खूप मोठे सगळे ठराव झालेले. आता पुन्हा एक सोमवारी सभा होणार आहे. केवळ 2 जे आहेत ते आज आपण जर बघितले, 2 ठरावामुळे समिती राहू शकली नाही. म्हणजे बैठक जी आहे सोमवारी आयोजित करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये 2 राहिलेले तुम्हाला सांगतो. जे भरत कृष्णा भोईर यांनी जो CBD सुपर शासकीय हॉस्पिटलच्या संदर्भात आहे तो एक प्रस्ताव आहे आणि ठरावाची सूचना, हे 2 जे आहेत ते आणि या संदर्भामध्ये अनधिकृत बांधकामावर सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदेनी सुद्धा सभागृहाला सुनावण्याचं काम केलं. महापौर आणि सुद्धा काही मुद्दे मांडलेले की मी महिला आहे, मला महिला म्हणून याचा फायदा मी विरोधी पक्षाने घेऊ नये, अशी भूमिका सुद्धा महापौरांनी सुजाता पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे या चौकशीतून जे काय समोर येईल ते येत्या काळामध्ये सभागृहाला कळलं पाहिजे, नवी मुंबईकरांना कळलं पाहिजे, सत्ताधाऱ्यांना कळलं पाहिजे, विरोधी पक्षाला. मग शिवसेना का घाबरते? कोविडच्या काळामध्ये झालेला भ्रष्टाचार तुमच्या आशीर्वादाने झाला का? तुम्हाला अभय होतं का? ह्या
तुम्ही अभय देतायत का अधिकाऱ्यांना चौकशी काळामध्ये? याचे उत्तर नवी मुंबईकरांना शिवसेनेने दिले गेले पाहिजे. हीच भूमिका विकास नामाची सुद्धा असेल. धन्यवाद. आता विजय चौगले काय बोलतायत हे जाणून घेऊ. संजीव नाईक काय बोलताय या चौकशी संदर्भात, त्यांचंही म्हणणं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. ज्या पद्धतीने आजचं कामकाज आणि ज्या पद्धतीने त्यांनी घाईघाईमध्ये जे प्रस्ताव आणलेले होते आणि त्याच्यावरती तिथे काय गोष्टी मंजूर करून घेत होते, त्या मंजूर म्हणजे असा विषय होता की आम्ही सभागृहामध्ये आम्ही जे कामकाज करू, आम्ही जे बोलू आणि त्या सभागृहातल्या आमच्या पण कामकाजावरती एक कमिटी नेमणार आणि ते कमिटी त्याच्यावरती चर्चा करणार, ही कुठली पद्धत झाली? खरं पाहिलं तर आजच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे विरोधी लोकांवरती एक दबाव, प्रशासनावरती एक दबाव हे आणून आपले पोळी भाजून घेण्याचा प्रकार आणि मला तसं स्पष्ट दिसतंय. आणि ह्याच जर गोष्टी करायच्या तर मी अजून बोलतो की आता त्यांनी सांगताना बोलले की तिथं गणेश नाईक साहेब 88 वेळा पालिकेमध्ये येऊन गेले. मग 88 वेळा येऊन गेले तर त्यावेळेस मग काय 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 बघितलं नाही, काय केलं? या ठिकाणी तुम्हाला वाटतंय इथं काय अमुक झालंय तमुक झालं. आज ही नगर रचनाची कमिटी बनवली, तुमची अभियंत्रिकीची कमिटी बनवली, आरोग्याची कमिटी बनवली, अजून एक दोन कमिटी बनवल्या, 4-5 कमिटी त्यांनी बनवल्या. त्या कमिटीचा उपयोग काय? जर तुम्हाला एवढंच जर वाटतंय तर तुमच्याकडे मोठ्या यंत्रणा आहेत, संपूर्ण काही तुमच्याकडे कारभार आहे, तुमच्याकडे चांगले चांगले ऑफिसर्स आहेत. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही या सर्व गोष्टी आरटीआय मधून मागवा ना. आणि त्या बाबतीत स्वतः आयुक्त सभागृहामध्ये बोलले, तुम्ही आरटीआय मध्ये पण मागवू शकता ना. तुम्ही आरटीआय मध्ये मागून त्याच्यावरती तुम्ही मग पूर्णपणे तज्ज्ञ लोक ठेवा तुमच्या ऑफिसमध्ये आणि तज्ज्ञ लोकांमधून आरटीआय मधून ते सर्व माहिती घेऊन तुम्ही करा. हे पण जाणून बुजून अधिकाऱ्यांना कोणाला तरी दमावर घ्यायचा, अधिकाऱ्यांना प्रेशराईज करायचा, हे कदापि मी होऊ देणार नाही. आणि या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत. आणि आज शिंदे साहेब असतील, आज आमचे खासदार मस्के साहेब असतील, आज आम्ही सर्वजण ज्या ज्या काही आमच्या गोष्टी होतात त्यांच्यापर्यंत आम्ही टाकणार. निश्चितपणे नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जी झाली त्या निवडणुकीमध्ये माननीय गणेशजी नाईक साहेबांनी वेळोवेळी या शहराच्या एकंदरीत कारभारासंदर्भामध्ये काही विषयांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ज्या प्रश्न संदर्भामध्ये शहराच्या लोकहितांचे जे प्रश्न होते प्रशासनानं प्रशासकीय काळामध्ये ते घेतले, त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. परंतु काही असे विषय हे प्रशासन काळामध्ये घेणे उचित नव्हते असा आमचा त्या ठिकाणी त्याला विरोध होता किंवा आमचा आक्षेप होता. तरीसुद्धा प्रशासन काळामध्ये त्या कार्याची अंमलबजावणी केल्यामुळे आमचं म्हणणं आहे की त्याची चौकशी व्हावी. ते कशामुळे झालं, का केलं, त्याच्यामध्ये काही गडबड झालेली आहे का, इतर सर्व दृष्टिकोनातून आम्ही त्याची चौकशी व्हावी आणि अशा पद्धतीची मागणी त्या काळापासून नाईकसाहेब बोलत आहेत. आणि भारतीय जनता पक्ष म्हणून मी त्या निवडणुकीमध्ये या संदर्भात बोललो होतो की या संदर्भात आम्ही मागणी करू सभागृहाला की अशा पद्धतीची चौकशी समिती गठन होणं आवश्यक आहे. आणि म्हणून जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सभागृह बसल्यानंतर अशा पद्धतीची मागणी सन्मान्य नगरसेवक मंडळांनी माननीय महापौरांच्याकडे मागणी केली आणि त्या मागणीच्या अनुषंगानं मला वाटतं की याच्यामध्ये जो कोण दोषी ठरेल, ज्याची कोणाची या ठिकाणी चूक असेल, त्या गोष्टींवरती कारवाई होईल. आणि कारवाई नाही तर त्या संदर्भामध्ये आमचं असं म्हणणं आहे की फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, जेणेकरून या ठिकाणी महापालिकेचं पैसा म्हणजे जनतेचा पैसा, महापालिका संज्ञाच म्हणजे जनता आहे. आपण जेव्हा नेहमी म्हणतो की महापालिकेचा अधिकार, महापालिकेने घेतलेला निर्णय, महापालिका म्हणजे सभागृह असतं आणि सभागृहानं घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगानं आज हा निर्णयाच्या अनुषंगानं ही समिती गठन होण्यासाठी अजून निर्णय झालेला नाही आहे. निर्णय सभागृहाच्या पटलावरती आत्ता आहे. परंतु मला आनंद या गोष्टीचा आहे की मी जी मागणी त्यावेळेस बोलले असता ती मागणी सभागृहाने त्याची मान्यता घेऊन समिती गठन करण्यासाठीचा निर्णय घेतला. मी भारतीय जनता पक्ष नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय गणेश नाईक साहेब असतील, जे आता या पालिका सभागृह म्हणून
जी या ठिकाणी समिती गठन करण्याचा निर्णय घेतला त्या सर्व नगरसेवकाचा धन्यवाद करतो. आणि मला असं म्हणायचं आहे की कोणी असेल, उद्या त्याच्यामध्ये कुठल्या पक्षाचा, जातीचा, धर्माचा, पंथाचा विषय नाही आहे. शहराच्या पैशाचा अपव्यय किंवा अपहार होणं हा खूप मोठा या ठिकाणी गुन्हा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून त्या अनुषंगानं या समितीचं गठन करण्याची मागणी होता. आज लवकरच गठन होईल आणि लवकर त्या समितीची गठन झाल्यानंतर चर्चा विनिमय करून प्रशासनाकडून तशी माहिती होईल. आणि मला विश्वास आहे की योग्य पद्धतीची माहिती प्रशासनाकडून मिळेल. आणि ही गोष्ट जनतेला समजली पाहिजे ना की आमच्या पैशाचा जो काही उपयोग झालेला आहे तो दुरुपयोग झाला आहे की सदुपयोग झाला आहे. जर चांगला झाला असेल तर आम्ही अभिनंदन करू. जर या गठन झालेल्या समितीकडे जर कुठल्या गोष्टी उजागर होताना चांगल्याच गोष्टी समजल्या की बाबा असं वाटत होतं की बाबा या ठिकाणी हे चुकीचं झालं आहे, परंतु नाही, दिसतंय की बाबा दिसताना दिसतंय चुकीचं झालं आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये असं नाही आहे, तसा समितीचा निर्णय त्या ठिकाणी येईल. परंतु आम्हाला ठाम विश्वास आहे की याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी झाल्या. चुकीच्या गोष्टी झाल्याचा आमचा जो ठाम विश्वास आहे ना, तो या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये रूपात येण्याच्या अनुषंगाने या समिती आहेत. आणि मला विश्वास आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून योग्य निर्णय घेतील. आणि मला विश्वास आहे की माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब, शेवटी नगरविकास खात्याच्या अंतर्गत आपण महापालिका असते, त्यांनासुद्धा या गोष्टीची माहिती मिळेल आणि योग्य पद्धतीची पावलं राज्य प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि आता आलेलं सभागृह घेईल असा मला विश्वास आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.